नमस्कार मित्रांनो, कोकणी ट्रेडर ऑफिशियल आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फक्त 5 मिनिटात एखाद्या स्टॉक बद्दल फंडामेंटल अनालिसिस कसं करायचं. आता फंडामेंटल अनालिसिस का करतात हे आपण अगोदरच जाणून घेऊया. एखादा शेअर्स तुम्हाला लॉंग टर्म साठी बाय करायचा असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल 5 वर्षासाठी 10 वर्षासाठी तुम्हाला तो खरेदी करून ठेवायचा असेल, तर त्या शेअर्स बद्दल, त्या कंपनी बद्दल तुम्हाला त्याचा इतिहास जाणून घेणे खूप महत्वाचे असते. म्हणजेच ती कंपनी काय करते, तिचं मार्केट कॅपिटलायझेशन किती आहे, त्या कंपनीची ग्रोथ होते का त्याच्यामध्ये, अशा खूप साऱ्या गोष्टी आपण अभ्यास करतो आणि त्यानंतर डिसाइड करतो की आपण तो शेअर्स आपल्याला लॉंग टर्म साठी खरेदी करणे योग्य आहे की नाही. तर आपण ह्याच व्हिडिओमध्ये आपण तेच शिकणार आहोत की एखादा शेअर्स आपण लॉंग टर्म साठी बाय करताना त्याचं फंडामेंटल अनालिसिस कसं करायचं आणि फंडामेंटल अनालिसिस करताना कोणकोणत्या गोष्टी त्या शेअर्स बद्दल आपण जाणून घ्यायच्या असतात तेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर का कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. असेच एज्युकेशन माहितीपूर्वक व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचवण्याचे प्रामाणिक प्रयत्न मी करणार आहे. आपला चॅनल हा फक्त एज्युकेशन पर्पज आपण बनवलेला आहे आणि आपले व्हिडिओ एज्युकेशन पर्पज असतात. ह्या चॅनलवरती कोणत्याही प्रकारचे आपण बाय किंवा सेलचे टिप्स देत नाहीये. तर बघूया आपण आता फंडामेंटल अनालिसिस आपण कसं करायचं. ओके, आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या महत्वाच्या गोष्टी आपण बघायच्या आहेत. तर पहिले आपण एका वेबसाईटचा आपण यूज करणार आहोत. त्या वेबसाईटचं नाव आहे screener.in. तुम्ही गुगल वरती किंवा आपण ब्राउझर वरती जाऊन सर्च करा screener.in. हे बघा इथे screener.in म्हणून आपल्याला आले, त्यावरती क्लिक करा. त्यानंतर वेबसाईट ओपन होईल. अशा प्रकारे आपली वेबसाईट आहे. तुम्ही इथे लॉग इन करू शकता. लॉग इनचं चिन्ह वरच्या बाजूला दिलेलं आहे, लॉग इन करू शकता त्याच्यात. आणि त्यानंतर इथे बघा सर्च फॉर कंपनी असं लिहिलेलं आहे. मग ज्या कंपनीचं तुम्हाला अभ्यास करायचा आहे किंवा त्या कंपनीबद्दल तुम्हाला माहिती घ्यायची आहे, त्या कंपनीचं इथे तुम्ही नाव टाका. आता आपण एज्युकेशन पर्पज साठी एखाद्या कंपनीचा आपण स्टडी करण्यासाठी घेऊया, आपण नाव टाकूया तिथे. फॉर एक्झाम्पल रिलायन्स इंडस्ट्री कंपनी. ओके, इथे तुम्ही नाव टाकलं की तिथे तुम्हाला सगळ्या कंपनीची नाव येतील. आता मी ते रिलायन्स कंपनीवरती क्लिक केलेला आहे. ओके, तर ह्या रिलायन्स कंपनी बद्दल संपूर्ण माहिती इथे आपल्याला दिसते. अबाउट मध्ये गेलात उजव्या बाजूला बघा इथे अबाउट लिहिलेलं आहे. अबाउट मध्ये गेलात तर कंपनी बद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती इथे मिळेल. इथे रीड मोर केलात तर रीड मोर केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण कंपनीची माहिती इथे मिळेल. कंपनी स्थापन कधी झाली, त्यानंतर कंपनी कोणतं कोणतं प्रोडक्ट बनवते किंवा कोणती कंपनी कोणत्या सेक्टर मध्ये काम करते याच्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती इथे मिळेल टोटल. त्यानंतर इथे तुम्हाला बघा सगळं माहिती आहे. मार्केट कॅप दिलेलं आहे, करंट प्राइस दिलेली आहे, हाय लो मारलेलं आहे किती त्याने एका वर्षामध्ये ते दिलेलं आहे. डिव्हिडंड देत असेल तर डिव्हिडंड किती देते त्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. त्यानंतर आरओसी, बुक व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू. त्यानंतर तुम्ही खालच्या बाजूला स्क्रोल केला तर तिथे तुम्हाला क्वार्टरली रिझल्ट मिळतील. तिथे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट तुम्हाला तिथे तुम्ही बघू शकता, बॅलन्स शीट बघू शकता, त्या कंपनीचं कॅश फ्लो बघू शकता तुम्ही. त्यानंतर शेअर होल्डिंग पॅटर्न आहे, खूप महत्वाचं शेअर होल्डिंग पॅटर्न हे तुम्ही बघू शकता याच्यात. ओके, आता फंडामेंटल अनालिसिस करताना काय काय महत्वाचं आहे ते आता आपण बघूया. फंडामेंटल अनालिसिस करताना पहिले आपण बघायचंय मार्केट कॅपिटलायझेशन. म्हणजे ज्या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन किती आहे ते बघायचंय. जर का फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स बाय करायचं असेल त्यावेळेला त्या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन 10,000 करोडच्या वरती असलं पाहिजे, तर ती लॉंग टर्म साठी खूप चांगली कंपनी असते. ओके, तर पहिला आहे की मार्केट कॅपिटलायझेशन. तर मार्केट कॅपिटलायझेशन हे 10,000च्या वरती असलं पाहिजे. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे
पाहिलं तुम्ही पॉईंट लिहून घेऊ शकता बुक वरती कोणते कोणते पॉईंट्स आहेत. पहिला पॉईंट आपण पाहिलेला आहे मार्केट कॅपिटलायझेशन हे 10,000च्या वरती पाहिजे कंपनीचं 10,000 करोड. ओके. दुसरा पॉइंट आहे त्या कंपनी जे काही प्रोडक्ट बनवते ओके तर ते प्रोडक्टची सेल्स क्वार्टरली किंवा इयरली ती वाढली पाहिजे, त्याच्यामध्ये ग्रोथ झाला पाहिजे. तर इथे क्वार्टरली रिझल्ट आहे बघा, इथे क्वार्टरली रिझल्ट म्हणून चार्ट आहे. क्वार्टरली रिझल्ट चार्ट वरती गेला तुम्हाला तिथे सेल्स दिसेल बघा. ओके. तर सेल्स आहे हा 2023 पासून ते 2026 पर्यंतची माहिती दिलेली आहे याच्यामध्ये. 2023 पासून बघा त्यांचा सेल्स हा वाढत आहे चांगल्या प्रकारे. जे काही कंपनी प्रोडक्ट बनवते आहे तर त्या प्रोडक्टची विक्री चांगल्या प्रकारे होत आहे इथे. त्यानंतर त्याच्या बाजूला खालच्याच बाजूला सेल्सच्या खालच्या बाजूला एक्सपेन्सेस आहे. ओके. कधी कधी काय असं होतं की कंपनीचे विक्री ही चांगली होते प्रोडक्टची, पण तो प्रोडक्ट तयार करण्यासाठी कंपनीला खर्च पण जास्त येतो. मग अशा वेळेला फॉर एक्झाम्पल त्या प्रोडक्टच्या विक्री प्राइस पेक्षा तो प्रोडक्ट तयार करण्यासाठी जास्त खर्च येत असेल तर त्या कंपनीला प्रॉफिट होणार का? अजिबात प्रॉफिट होणार नाही. ओके. मग त्यामुळे जो काही प्रोडक्ट कंपनी बनवते तर त्या प्रोडक्ट बनवण्यासाठी जो काही खर्च येतो तो कमी आला पाहिजे आणि विक्री करताना तो जास्त विक्रीला तो गेला पाहिजे. कंपनी जो प्रोडक्ट विक्री करते त्या विक्रीपेक्षा तो प्रोडक्ट बनवण्यासाठी कंपनीला कमी खर्च आला पाहिजे, तरच कंपनी प्रॉफिट कमवू शकते. आता आपण बघणार त्या कंपनीवरती कर्ज हे कमी असलं पाहिजे, कारण काही वेळेला असं होते कंपनी चांगला बिझनेस करते, चांगलं प्रॉफिट मिळवते, पण कंपनीवरती कर्ज असल्यामुळे जो काय प्रॉफिट आहे तो सगळा त्यांना तो कर्ज फेडण्यासाठी संपूर्ण तो वापरतात, त्यामुळे कंपनीची पुढे ग्रोथ होत नाही. मग त्यामुळे त्या कंपनीवरती कर्ज हे 0 ते 0.5 ते 0.1 पर्यंत असलं तरी बेस्ट आहे. 1 तिसरा पॉइंट आपण पाहतोय की कंपनीवरचा कर्ज हे कमी असलं पाहिजे त्याच्यावरती. ओके. चौथा पॉइंट आहे खूप महत्वाचा, प्रमोटर होल्डिंग. ओके. याच्यामध्ये आपण प्रमोटर होल्डिंग बघूया. खालच्या बाजूला स्क्रोल केलात की तुम्हाला इथे शेअर होल्डिंग पॅटर्न मिळेल. ओके. हे शेअर होल्डिंग पॅटर्न मध्ये प्रमोटर होल्डिंग आहे, त्यानंतर FI आणि DI होल्डिंग हे पाहणे खूप गरजेचं आहे, कारण FI DI वाल्यांकडे पैसा खूप असतो. ओके. FI DI वाले इन्व्हेस्ट करताना एखाद्या त्या कंपनीचा अभ्यास करून, भविष्याचा त्या कंपनीचा अभ्यास करून त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात, कारण त्यांची अमाऊंट खूप असते, त्यामुळे ते काळजीपूर्वक त्या कंपनीचा अभ्यास करून ते इन्व्हेस्ट करत असतात. आणि जर का एखाद्या कंपनीमध्ये FI आणि DI वाल्यांची होल्डिंग चांगली असेल तर ती कंपनी लॉंग टर्म साठी खूप चांगली मानली जाते. त्याच्यामध्ये प्रमोटर होल्डिंग ही 50% आहे. एखाद्या शेअर्स बाय करायचं असेल तर त्या कंपनीची प्रमोटर होल्डिंग ही 50 पेक्षा जास्त असली पाहिजे. ओके. त्यानंतर आहे FI आणि DI होल्डिंग. FI ही 10 ते 15% वरती असली पाहिजे, DI ही 10% पेक्षा वरती असली पाहिजे त्याच्यात, आणि क्वार्टरली किंवा इयरली ती वाढत गेली पाहिजे त्याच्यामध्ये FI होल्डिंग, DI होल्डिंग. तर प्रमोटर होल्डिंग 50% पेक्षा जास्त, FI होल्डिंग ही 10 ते 15% पेक्षा जास्त आणि DI होल्डिंग ही 10% पेक्षा जास्त असली पाहिजे. किंवा FI आणि DI दोघांची जर आपण होल्डिंग 20 ते 25% पेक्षा जास्त असेल तरी चालेल, ती कंपनी लॉंग टर्म साठी खूप चांगलं काम करेल. म्हणजे आपण 4 पॉइंट बघितलेले. आपण मार्केट कॅपिटलायझेशन बघितलेलं, त्यानंतरला सेल्स ग्रोथ त्याचा बघितलेला, प्रॉफिट बघितलेलं, त्याचं इयरली वाढलं पाहिजे, सेल्स त्याचा इयरली वाढला पाहिजे, एक्सपेन्सेस कमी झाले पाहिजे. ओके. त्यानंतरला मग आपण बघितलेलं त्याच्यावर त्या कंपनीवरती कर्ज हे कमी असलं पाहिजे. त्यानंतर प्रमोटर होल्डिंग आहे, ती प्रमोटर होल्डिंग 50% पेक्षा जास्त पाहिजे. FI आणि DI ची होल्डिंग ही 15 ते 10% पेक्षा आपल्याला जास्त पाहिजे. ओके. ह्या पॅरामीटर मध्ये जर का ती कंपनी बसत असेल, जे आपण 4 ते 5 पॉइंट आपण एक्सप्लेन केलेले, त्याच्यामध्ये जर का ती कंपनी
चांगल्या प्रकारे बसत असेल तर ते कंपनी लॉंग टर्म साठी तुम्ही खरेदी करू शकता. ते शेअर्स तुम्ही खरेदी करू शकता. फक्त शेअर्स खरेदी करताना जेवढ्या खालच्या किमतीला आपल्याला तो शेअर्स मिळेल बाय करायला, खरेदी करायला मिळेल, तेवढ्या खालच्या किमतीला आपण वेट करायचा तो शेअर्स खरेदी करण्यासाठी. आता रिसेंटली बघा, इराण इस्रायल अमेरिका वॉर चालू होतं, त्यावेळेला मार्केट किती क्रॅश झालं होतं. सगळे स्टॉक खालती 52 वीक लो पर्यंत आले होते. ओके, मग त्यावेळेला खूप जणांनी एवढ्या खालच्या किमतीला चांगल्या लेवलला लॉंग टर्म साठी बाय करण्यासाठी ते शेअर्स मिळत होते. खूप जणांनी तिथे बाय केलेला आहे लॉंग टर्म साठी. तर असं आहे की ज्या वेळेला बाय करताना जेवढ्या कमी किमतीला आपल्याला तो शेअर्स बाय करायला मिळेल, तेवढ्या कमी किमतीला तो फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स बाय करण्याचा प्रयत्न करा त्याच्यात, जेणेकरून आपल्याला प्रॉफिटही भविष्यामध्ये त्या कंपनीकडून चांगलं मिळू शकतं. तर अशा प्रकारे आपण आज फंडामेंटल अनालिसिस एखाद्या शेअरचं 5 मिनिटांमध्ये कसं करायचं हे आपण पाहिलेलं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. असेच आपण नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत.